कोणाचा फोन आला काय माहिती. हॅलो हॅलो साहेब 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 हॅलो साहेब, हा फोन पोलिस लागला का? पोलिस लागला का? हां साहेब, तुम्हाला महत्त्वाची बातमी द्यायची आहे. मी एक जागरूक आणि सुपरिचित नाव आहे तुमचा. तर तुम्हाला एक माहिती द्यायची आहे. एक धडाकेबाज गावाचं नाव आहे. त्या गावामध्ये दारूची विक्री केली जाते. गावठी दारू बनवली जाते. गावठी दारू तर दारूची विक्री जाते. तर तुम्ही चौकशी करू शकता. तर तिकडे तुम्ही जाऊ शकता. तुम्ही गावाच्या बाहेरच एक घर आहे. तिकडे एक टकलू राहतो. झुमरू झुमरू नावाचा आहे. त्याच्याकडे दारू पिली जाते. तुम्ही गावात चौकशी करा, मला सर्व माहिती पडेल. हे पोलिसांची खोटं नाही पडत ना. पक्की माहिती आहे ना, पक्की माहिती आहे ना. हो, दारू तर आम्ही पकडण्याचा एक नंबर आहे आमच्याकडं. दारूमुळे काय होते माहिती का, संसाराचे लई बायकांचे कपडे येते की दारूमुळे नवरा निर्विषणी यांचा होता. निर्विषणी नवरा चांगला असतो, पण ज्यांचे नवरे दारू पितात ते घरात भांडणं करतात, बायकावर मारतात, मुलांचे हाल करतात. तर त्याच्यामुळे किती जीवितहानी होते ते आम्हाला माहिती सर्व. तर ही बातमी खरी आहे का? 100% खरी आहे का? साहेब एक नंबर खरी आहे. 100% खरी आहे. मी जागरूक नागरिक आहे. या गावातच मी राहतो. माझं नाव नाही सांगू शकत तुमचं, आणि माझा फोन नंबर पण कोणाला सांगू नका. आणि प्लीज साहेब, मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो. तुम्ही गावात चौकशी करा. तुम्हाला क्लू मिळेल, म्हणजे मिळेल कोणतरी भेटेलच तुम्हाला दारू करणारा. तुम्ही गावात चौकशी करा. त्यांच्या वाड्यात आणि शेतात वगैरे बघा, तुम्ही कुठे कुठे बघा त्यांच्या. हो हो. हा भाई, बातमी खोटी निघाली तर तुझा नंबर मला माझ्या फोनवर आला आहे. तुझा नंबर ट्रेस करून तुला उलटा करून आणि तुला मिरच्या धुरे देऊन आणि तुला 15-20 फटके देऊन तुझा हात पाय तोडून तुला आम्ही जेलमध्ये टाकू. समजलं ना? खोटी माहिती पोलिसांनी सट खोटी माहिती द्यायची नाही. साहेब तुम्ही चौकशी करा. चौकशी केल्याशिवाय काय नाही. मी एक जागरूक नागरिक आहे. माझं कर्तव्य आहे की हे गावात जे चाललंय ना, की दारू वगैरे काही जण विकतात, ते चुकीचं आहे, म्हणजे चुकीचं आहे. आणि मी निर्व्यसनी माणूस आहे. त्यासाठी मला दारूची लई कीव येते. दारूची लई कीव येते मला. त्यासाठी मी तुम्हाला माहिती दिली आहे. अरे पण मी तुझ्या विश्वास कसा ठेवायचा? विश्वास कसा ठेवायचा? तू खरं बोलतो खोटं बोलतो? कसं काय विश्वास ठेव? काय प्रूफ आहे तुझ्याकडे? काय सबूत आहे का? इकडे सबूतला कागदाला विचारत जातात. सबूत पाहिजे, सबूत मागते. काही तोंडी बोलणार काहीच विश्वास नाही इकडे. कागद बोलते सबूत बोलते इकडे. आता सबूत तर माझ्याकडे काही मिळत नाही, पण मी बाहेरून ऐकलं आहे. त्यासाठी तुम्ही चौकशी करू शकता. बाकी तुमची मर्जी साहेब. माझं काय, मी सांगायचं कर्तव्य केलं साहेब. ठीक आहे तुझ्या सांगण्यावर आम्ही जातो चौकशी करायला. हो साहेब, बिंदाच आहे. काय झाले पांडू हवालदार? काय नाही, फोन आला. हे कोणतरी आपला अंतर शुभचकत आहे. मी आता पोलिसाचा शुभचंत काय. तर एक धडाक्याचं गाव आहे. त्या गावामध्ये आता दारूची विक्री केली जाते असा फोन आला. तर तुम्ही आता चौकशी करू शकता असं बोलत होतो. अरे पण फोनवर कसा काय विश्वास ठेवायचा? कसं ते खोटं पण असू शकते. विनाकारण आपण गावकऱ्याला त्रास देणे हे चुकीचं आहे आपल्याला. ठीक आहे. हो, पण साहेब एकदा चौकशी करून बघूया ना आपण कसं काय ते होते ते बघू ना नियोजन. ठीक आहे. चौकशी करूया. कुठे जायचं इथलं माहिती असेल ना. फोनवर तुम्ही बोलून झालं. कोणाची माहिती दिली? कोणी दारू करतं काय खरं? हो चला. अरे पोलीस साहेब, तुम्ही आमच्या घरी कशा पोलीस साहेब कशासाठी आले तुम्ही आमच्या घरी? हो कशासाठी? हो कशासाठी? रात्री पोलीस केला आमच्या घरा. अरे आम्हाला खबर मिळली आम्हाला. तज्ञ फोन आला की तुमच्या गावात भरपूर प्रमाणात दारू केली जाते आणि दारूचा विक्री केली जाते अशी आम्हाला खबर भेटली. त्यासाठी मी दारू पकडण्यासाठी आलो. काय साहेब आमच्या गावात आमच्या गावात दारूचा कोणी वास पण नाही घेत. काय असतील दारू पिणारे, पण आमच्या घरी तुम्ही चौकशी करू शकता आमच्या घराची. आमच्या घरी अजिबात दारू पित नाही. मला तर मी तर निर्वेशनी मला तर अजिबात दारू जमत नाही. हो साहेब आमच्या घरी अजिबात दारू नाही. आम्ही दारू वगैरे काही करत नाही. आम्हाला दारूचा वास पण घेत नाही. आणि बघा साहेब पोलीस साहेब, तुम्ही टाकलो तसे हा पण टाकलो. त्यासाठी टाकलो कधी दारू नाही करत. हे आम्हाला शिकू नका. आम्ही चौकशी केल्याशिवाय इकडून जाणार नाही. काय प्रूफ आहे तुमच्याकडे की तुम्ही दारू करत नाही? असं तुम्ही कुठे ड्रम वगैरे खड्डा करून इकडे लपवून वगैरे ठेवले असेल. ते गोड वगैरे काय कालड गोड सांगतात का? काय ते नवसागर वगैरे सांगतात ते असं करून तुम्ही दारू करत असं मला माहिती पडलंय. साहेब खरं सर विश्वास ठेवा. तुम्ही आमच्या घरची चौकशी करू शकता. तुमच्याकडे काय मशीन असेल ते लावू शकता. तुम्ही चेक करू शकता. तुम्ही आमच्याकडे कधी दारू करत नाही. आम्ही दारूला शिवत नाही. आम्ही शुद्ध शाकाहारी माणसं आहोत. आम्हाला दारूचं व्यसन नाही अजिबात. अरे पण व्यसन नाही. ठीक आहे पण तुम्ही दारू विकत असतील बाटल्या विकतात ना तुम्ही. पित नसेल पण दारू करून तुम्ही विकत पण असतील, बरोबर का नाही? साहेब पोलीस साहेब, तुम्हाला कोणी चुकीची माहिती दिली आहे. आमच्याकडे अजिबात दारू नसते. तर तुम्ही बाहेरच कशाला बोलता? तुम्ही घरात बघा ना. तुम्ही सर्व चेक करा. अजिबात टेन्शन घेऊ नका. चेक करा. हा टेन्शन आम्हाला टेन्शन आलं. तुम्ही आज म्हणा ओके. साहेब तुमची शपथ तुम्हाला कोणी चुकीची माहिती दिली. कोणी तुम्हाला कोणी एखाद्या पिणाऱ्या माणसाने फोन केला असेल, तो माझून वगैरे मला फोन केला असेल, त्याने बेवडीगिरी फोन केला असेल तुम्हाला, तर तुम्ही त्याला तुम्ही एवढे सिरियस घेऊ नका. आमच्याकडे काय नाही मिळत अजिबात काय नाही. हे टाकलो आमची शपथ घेऊ नको. आम्हाला काय वर पोचवायचं आहे का तुला? आमची शपथ घेऊ ना. आमच्या जीवाची शपथ घेऊ नको. साहेब तुमच्या पण डोक्यात केस नाही मिळत. तुमचे पण केस उडले. तुम्ही पण टाकलो हे वाटतात. पोलिसांच्या इज्जतची बोला. पोलिसांची मजाक मस्ती करायची नाही, समजलं ना? आतमध्ये टाकेन 2 वर्ष सजा फिक्स करून टाकेन तुम्हाला, समजलं ना? टाकणं पाहिजे.
साहेब तुम्हाला प्रूफ काय आहे, सबूत काय तुमच्याकडे की आमच्याकडे दारू आहे याचं? काहीच प्रूफ आहे आमच्याकडे. तुम्ही काही बोलत नाही, म्हणजे तुम्ही काय पण चढून बोलतात का मला? काय काय सबूत आहे तुमच्याकडे? आम्ही दारू करतो असं काय सबूत आहे का तुमच्याकडे? बोला. ठीक आहे तू एवढा बोलतो तर आम्ही काय आता तुझी काही चौकशी करत नाही. तू मला खरा माणूस असा वाटतो, थोडा खरा वाटतो, तर गावात जातो, गावात चौकशी करतो कुठे कुठे. साहेब पण मला अशी माहिती दिली कोणी की माझंच नाव कसं काय? माझं नाव झुमरू आहे, झुमरू आहे, झुमरू बघ, नाव पण विसरलो. पोलिसांना बघितलं का कसं तर होते ना, नाव पण विसरलो. झुमरू नाव आहे माझं. सर्व पोलीस सारखे नसतात. आम्ही इमानदार पोलीस आहोत, इमानदार पोलीस आहे, समजलं ना का? आम्हाला आहे की गावातलं म्हणजे दारू पिऊन लोक काय करतात माहिती का? संसाराची राख रांगोळी करतात, बायका मुलांना मारतात, काय पण करतात. त्याच्यामध्ये किती काय काय नुकसान होते, काय काय होते, किती घरं बरबाद झाली दारू पायी. त्यासाठी आम्ही असंच दारूची माहिती मिळली म्हणून चौकशीसाठी आलो. हो साहेब, तुम्ही एक नंबर बरोबर बोलले, तुम्ही बरोबर बोलले. त्याची शंका नाही. हो बरोबर तसं होतं, पण आमच्या तुम्ही चौकशी करू शकता. आमच्याकडे काही नाही, काय नाही साहेब. तुम्हाला कोण चुकीची माहिती दिली आहे? तुम्ही दुसऱ्या ठिकाणी बघू शकता. चला आपण दुसऱ्या ठिकाणी शोधूया. ओके. अरे बापरे, असं कसं काय झालं? आपल्या घरीच सगळं कसं पोलीस आलं? असं कोणी केलं असेल? देवायला माहिती का? आता काय कोणाशी तर आपल्या दुश्मन नाही, कोणी असं केलं असेल देवायला माहिती. बोला पोलीस साहेब, कसं काय येणं केलं आमच्या गावात? कसं काय येणं केलं? बरं, काय झालं? काय प्रॉब्लेम झाला आमच्या गावात? काय नाही म्हणा, अनोन नंबरवरून एक फोन आला की तुमच्या गावात दारूचा धंदा केला जातो, दारू विक्री केली जाते, असं मला फोन आला. तर मी गावात बरेच ठिकाणी चौकशी केली, मला तसं काही सापडलं नाही मिळत. तर तुम्हीच सांगा. तर सरपंच साहेब तुमच्याकडे आलो मी, तर तुम्ही सांगा. पण तुम्ही पलीकडच्या वाड्यात गेले, असं तुमच्या घरी पण गेलो मी, तर पलीकडच्या वाड्यात गेलं असं बोलले तुमच्या घरचे. आम्ही इकडे आलो चौकशीला, मला सापडलं नाही. पण तुम्ही आता खरंच सांगा काय ते मला. पोलीस साहेब जी तुम्हाला जो कोणी फोन करून माहिती दिली ती खोटी माहिती दिली. आमच्या गावातले काही जण पितात दारू आहेत, पिणारे, पण ते कसं सरकार मान्य दुकान असते दारूचं, त्यांच्यामधून आणतो. पण आमच्या गावात कोणी दारू बनवत नाही, ही माहिती खोटी आहे, 100% खोटी माहिती आहे. आणि कोणता नंबरला आम्हाला नंबर देऊ शकता का तुम्ही? जाऊ दे तुम्हाला नंबर नाही देऊ शकत मी. पण त्या माणसाचा नंबर आम्ही ट्रेस करून त्या माणसाला शोधतो आणि त्याला असा धडा शिकवतो ना की तुमच्या गाव नावाची का बदनामी केली, सर्व त्याच्याकडून माहिती उकळून घेतो. पण आता मला समजलं की तुमचं गाव चांगलं आहे एकदम. तुमच्या गावात स्वच्छता बघूनच मी समजलं की तुमचं गाव किती भारी आहे असेल. तुमच्या गावात असं काही धंदे चालत नसतील. आम्ही खूप चौकशी केली गावात, तुम्ही पण कुठेच एक ठिकाणी पण कोणाकडे असं काहीच सापडलं नाही. काय पोलीस आहे तुम्ही पोलीस असून असं अनोन नंबरवर तुम्ही काय विश्वास ठेवून असं नाही करायला पाहिजे. पोलीस आहे तुमच्याकडे म्हणजे काही प्रूफ असतं, गोष्ट ठीक होती. आता त्याच्यामध्ये कसं आमच्या गावाचं नाव बदनाम होते ना, असं नाही करायला पाहिजे. आता शेवटी गावात नाव बदनाम होते का नाही, आजूबाजूला चर्चा होते की अमुक गावात पोलीस आले दारू पकडण्यासाठी. शेवटी आमच्या गावाचं नाव बदनाम होते, हे चुकीचं आहे पोलीस साहेब. ठीक आहे सरपंच साहेब, ठीक आहे. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल तुमची आम्ही क्षमा मागतो. ह्यापुढे असं नाही होणार. पण आम्हाला माहिती मिळाली त्यावेळी आमचं कामच आहे, चौकशी करायचं. शेवटी कसं आम्ही कोणत्या पण गोष्टीला शेकच्या नजरेने बघतो, कारण आमचं कामच आहे सरपंच साहेब. ठीक आहे, तो त्या माणसाचा नंबर नका देऊ पोलीस साहेब. पण त्या माणसाला नक्की शोधून काढा, कोणाचा नंबर आहे, कोणाच्या नावावर सीम आहे, काय आहे, असं सर्व माहिती पडेल मला. तर त्यांना शोधा आणि बरोबर त्याला आमच्यासमोर उभं करा. आणि आमच्या गावाची बदनामी काय केली त्याने, का आमच्या गावातलं बाहेरचं आहे, तो माहिती पडायला पाहिजे आम्हाला. हो जमला. आम्ही त्याचा शोध घेणार, त्याला सोडतच नाही. आम्ही सोडतच नाही. त्याची मिशन पक्का आहे, त्याचं मिशन पक्का आहे. त्याने तुमच्या गावाचं नाव बदनाम केलं, त्याची पण सजा भेटेल त्याला. आणि आम्हाला अनोन नंबर फोन करून आम्हाला खोटी माहिती दिली, त्याची पण सजा भेटेल त्याला. ओके. हो साहेब, तुम्ही एकदम अशी चौकशी करायच्या माणसाची माणूस पकडला गेला पाहिजे. हो आता झटपट जमणार. इंटरनेट सर्व माहिती लगेच भेटते, काय टेन्शन करू नका तुम्ही. ओके त्याचा कार्यक्रम बरोबर करतो आम्ही. चला, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्यासाठी सॉरी सरपंच साहेब, सॉरी. आता निघतो आम्ही करतो चौकशी बरोबर करतो. तुमच्या गावाची कोणी बदनामी केली, एक धडाकेबाज नाव तर भारी आहे गावाचं, धडाकेबाज. हो, आमच्या गावात माणसंच अशी आहेत धडाकेबाज, एकदम चांगलं काम करणारी माणसं आहेत. त्यासाठी आमच्या गावाचं नावच आहे की धडाकेबाज. चला आम्ही जातो आता. सरपंच साहेब कोण असेल येऊन आला एक माणूस, आपल्या गावची बदनामी करतो, पोलिसांना फोन करून खोटी माहिती देतो की आमच्या गावात दारूचा धंदा चालतो, दारू विकली जाते. तो कोण असेल ना, दिवस नक्की भरलेला असेल, खोटी माहिती दिली पोलिसांना फोन करून. नंतर पोलीस काही त्याला सोडतच नाही, नंबरवर सर्व माहिती पडेल. अरे पण त्याने बनावट नंबरवरून फोन केला असेल तर कसं काय माहिती पडेल? आता काय डिजिटल दम एकदम लगेच माहिती पडते. काय टेन्शन नाही घेऊ, लगेच माहिती पडेल. आपण बघू कोण आहे तो, काय तो, कसं काय बदनामी केली त्याने, का कशासाठी.